म्हणजे एक समजायला येत नाही, जागोजागी ब्लड कॅम्प घेते, एवढे लोक खुशी खुशी आपलं ब्लड डोनेट करते. मी बी लहान होतो, माझ्या वजन गिजन काहीच भरे नाही, तरी मला खुशी होती, मी ब्लड देतो, खूप नाचो, तरी माझ्या ब्लड घे नाही. तरी आम्ही आता मोठे झालो, जवान झाले, तर ब्लड सर्वच लोक डोनेट करते आणि चांगली गोष्ट आहे, सर्वच जण करत जा. पण तिथं सरकार दवाखान्यामध्ये वेगळा सीन आहे राजे. तिथं जर गेलो, आपला पेशंट असला तर ब्लड मागायला गेलो तर ते लोक काय म्हणते, पहिले ब्लड द्या मग ब्लड घ्या. म्हणजे एवढे लोक जे दान करत आहे ते ब्लड जात कुठं आहे? म्हणजे आपल्याला ब्लड देऊनच ब्लड घ्यायला लागत आहे, तर दान केलेलं ब्लड जात कुठं आहे? आणि तिथून ते डॉक्टर लोक पेशंट टाकते, ब्लड पाहिजे, नाही तर तुमचा पेशंट अंदर नेत नाही, पेशंट तुमचा अंदर नेत नाही, ब्लड द्या ना ब्लड घ्या. म्हणजे एवढं फायदा काय आहे लोक ब्लड डोनेट करून? हे कॅम्प घेतात, काही फालतूचे खर्च करता, लोकांना त्रास देता, लोकांचा टाइम वेस्ट करून लोकांना ब्लड द्यायला सारखं सीधा तिथंच बलवान. गावातला माणूस एक बरा बी राहते, गावातला माणूस अरेंज करू बी शकते ब्लड गावातला आपल्या म्हटलं. पण बाहेर गावचे बिचारे लोक येते, त्यांचं म्हणजे खाणं बरोबर मॅनेज होत नाही. ते लोक बाहेर गावचे आलेले आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधून कुठून ब्लड मॅनेज करण, कुठून आणत? ते बिचारे धडधड तडकत राहते. मी एवढे माणसं, एवढे बाया पाहिले बिचाऱ्या, त्यांच्याकडे पाहू आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये रण येते. ह्या लोकांना काय दया माया येत नाही का? यांच्या घरी माय बाप भाऊ घेऊ कोणी आहे नाही का? बिचारे एवढ्या मोठ्या बाया माणसाला रडवते हे लोक. एवढे त्यांच्या तोंडा या लोकांना पाहत नाही ना, आपण पाहतो ना, आपल्याला माहित आहे हे का करते काय, यांचं सरकार समजायला येत नाही. खेळ मांडला